छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, छत्रपति शाहू महाराज की। सहकार महर्षी आदरणीय कल्लापन्ना आवाडे यांना मी मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो। आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपले सगळ्यांचे लाडके, सहकार से समृद्धी हा महामंत्र देणारे देशाचे कणखर गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री अमित भाई शाह यांचं या पवित्र नगरीत मी मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आजच्या या सभेला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आपले हसन मुश्रीफ जी, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जी, जयकुमार गोरे जी, संजय सावकारे, शिवेंद्रराजे भोसले, बाबासाहेब पाटील, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, माधुरीताई मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, त्याचबरोबर आपले राहुल आवाडे, प्रकाश आवाडे, हळवणकरजी, आपले धनंजय महाडिक, झाले चंद्रकांत दादा, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व आमच्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, आदरणीय कल्लापन्ना हे नाव एका मोठ्या सक्सेस स्टोरीचं आहे। वयाच्या 95व्या वर्षी देखील दादांचा उत्साह तरुणाला लाजवेल असा। त्यामुळे आजचा कार्यक्रम फक्त सहकारी बँकेचा आणि सहकारी साखर कारखान्याचा नाही, तर सहकारातून समृद्धीचाच आहे। आणि महाराष्ट्राची सहकार परंपरा, शेतकऱ्यांची आणि हजारो सदस्यांची शक्ती पाहायची असेल तर इचलकरंजीला यायला पाहिजे। कोल्हापूर 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे। आणि जर आपण राजनैतिक शक्तिपीठाचा विचार केला तर आम जनतेला, नागरिकांना ताकद देणारं शक्तिपीठ आणि दुनियाला भारताची शक्ती दाखवणारं शक्तिपीठ, पहला शक्तिपीठ यानी देश की लोकप्रिय और सफल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी। लगातार 12 वर्ष देश सेवा, जनता की सेवा करके उन्होंने एक रिकॉर्ड बनाया है। और ये 12 वर्ष देश की प्रगति, समृद्धि और 140 करोड़ जनता के कल्याण के रहे हैं। और दूसरा राजनैतिक शक्तिपीठ आज के समय के फौलादी पुरुष अमित भाई शाह, जिन्होंने 2026 तक देश के नक्सलवाद को खत्म करने का संकल्प लिया और उसे त्याला पूर्ण करून दाखवलं, ते अमित भाई आज आपल्याकडे आलेले आहेत। आतंकवादियों के हौसले पस्त कर कश्मीर से धारा 370 हटाकर दिखाई, बांग्लादेश घुसपैठिए भी अमित भाई के डर से घर वापसी करने लगे। आज अमित भाई के हाथों करवीर निवासिनी अंबा माता अंबा बाई के मंदिर के लिए 1,500 करोड़ के विकास कार्य का शुभारंभ भी हुआ। ये हमारे लिए बहुत ही गौरव की बात है। सहकारी क्षेत्र को नव संजीवनी की परियोजनाओं का भूमि पूजन भी हुआ है। देश की सर्वांगीण प्रगति और यहाँ की जनता के कल्याण का सपना अमित भाई पूरा कर रहे हैं। सपने देखने वालों के लिए
रात छोटी पड़ती है, लेकिन सपने पूरे करने वालों के लिए दिन और रात दोनों छोटे पड़ जाते हैं। हमारे अमित भाई बिल्कुल ऐसा ही काम कर रहे हैं, इसका गरूर, अभिमान और फक्र हमें है। अमित भाई राजनीति करते ही नहीं, वे राष्ट्र नीति करते हैं। काम जितना मुश्किल, अमित भाई के हौसले उतने ही बुलंद होते हैं। आणि म्हणून पौलादी पुरुष अमित भाई, विकास पुरुष अमित भाई, नक्षलचा कर्दन काळ अमित भाई, राजकारणातले चाणक्य अमित भाई, सहकाराचा नारा अमित भाई. म्हणून मी बोलतो, मोदीजींचा विश्वास अमित भाई, प्रगतीचा ध्यास अमित भाई, नाही जाणार व्यर्थ आपले कष्ट. आपल्याबरोबर उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सहकार मंत्रालयाची स्थापना केली आणि त्याची धुरा अमित भाईंच्या खांद्यावर दिली. काँग्रेसच्या काळात सहकार म्हणजे फक्त स्वतःचा उद्धार असंच होतं, पण आज अमित भाईंच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विश्वास या न्यायाने सहकारातून समृद्धीकडे वाटचाल सुरू आहे. अमित भाईंनी शहरी सरकारी बँकांसाठी व्यवसाय वाढविण्यासाठी नवे धोरणात्मक निर्णय घेतले. सहकारी बँकांना आधार सक्षम पेमेंट प्रणाली उपलब्ध करून दिली. गोल्ड लोन आणि गृह कर्ज मर्यादा वाढवल्या. वन टाइम लोन सेटलमेंटची सुविधा वाढवली. सहकारी बँकांसाठी अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आणि भविष्यात स्वतंत्र कोऑपरेटिव्ह क्लिअरिंग हाऊस उभारण्याची प्रक्रिया सुरू केली. आणि म्हणून सहकार से समृद्धी, पहिलं सहकार क्षेत्र काही लोकांच्या मुठ्ठीभर लोगों के हाथों में थे, काही लोकांच्या हातात होतं, पण आता सहकार अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतोय. त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होतोय. आणि म्हणून गृहमंत्री म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवलाच, परंतु सहकार मंत्री म्हणून देखील सर्वसामान्य माणसाला, गोरगरीब जनतेपर्यंत हा सहकार पोहोचवण्याचं, त्यांची ताकद वाढवण्याचं काम अमित भाईंनी केलंय. आणि म्हणून या ठिकाणी पूर्वीची मक्तेदारी आता मोडून काढलेली आहे. सर्वसामान्य लोकांना या सहकार क्षेत्रामध्ये अधिक भक्कम त्यांच्या पायावर उभं राहण्याचं काम करण्याचं काम अमित भाईंनी केलेलं आहे. आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर पट्टा ही आपली ओळख आहे. देशातील एकूण साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. लाखो शेतकऱ्यांचं ते बॅकबोन आहे. आणि म्हणून अमित भाई नेहमी सांगतात, भारत विकसित व्हायचा असेल तर सहकार चळवळ मजबूत झाली पाहिजे. आणि म्हणून या भागातील शेतकरी, साखर कारखाने आणि सहकारी संस्थांच्या काही अपेक्षा या ठिकाणी आपल्या लोकांनी मांडलेल्या आहेत. आणि म्हणूनच इचलकरंजी जनता सहकारी बँकेची टॅगलाईन काय? माणसांच्या मनाला विणणारी बँक. माणसांच्या मनाला विणणारी बँक, माणसाच्या मनाला ओळखून बँकिंग करणारी दुसरी बँक नसेल. म्हणूनच गेल्या वर्षी या बँकेला सर्वोत्कृष्ट बँकेचा बहुमान मिळाला. आज महाराष्ट्र आणि कर्नाटकसह गोवा, गुजरातमध्ये बँकेचे शाखा आहेत. आज उद्घाटन झालेली प्रशासकीय इमारत आधुनिक आणि लोकाभिमुख सहकार व्यवस्थेचं केंद्र बनेल असा मी विश्वास व्यक्त करतो. तसेच जवाहर सहकार कारखान्याचं नामकरण आता कल्लापाना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी कारखाना असं झालंय. त्यामुळे आता विकास, समृद्धी आणि शेतकरी सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू झालेला आहे. त्याला मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि कल्लापांना या ठिकाणी शुभेच्छा देत असताना 95 वर्ष त्यांचं वय आहे, त्यांची देखील लवकरच सेंचुरी पूर्ण करावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी महाराष्ट्राचं भाग्य बदलण्यासाठी, शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आमची महायुती कटिबद्ध आहे. आपल्या या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे, शेतकऱ्यांचा आहे, आमच्या लाडक्या बहिणींचा आहे. आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देताना जाताना 4 पंक्तियां मैं कहता हूं.
गांव के आंगन में खुशहाली की बहार आई है। गांव के आंगन में खुशहाली की बहार आई है। आपकी सहकार नीतियों ने कमाल की क्रांति लाई है। जो सहकार कभी कागजों पर सिमट कर रह गया था, अब सहकार से समृद्धि हर चौखट पर छाई है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।